टक्के बातम्या। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। बराच वेळ चर्चेनंतर तोडगा निघू शकला नाही। त्यामुळे सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातली चर्चा निष्फळ ठरली। कुणबी नोंदी असलेल्या रक्तातील सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंनी केली, मात्र ते शक्य नसल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी सांगितलं। त्यामुळे सगळे सोयरे शब्दावर ही चर्चा अडकून पडली। सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटेत भेट घेतली। यावेळी रक्ताच्या नात्यांना आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली। सगळे सोयरे कोण हे आधी स्पष्ट करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली। आई पत्नी सगळे सोयरे होऊ शकत नाहीत असं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं। आई ओबीसी असेल तर मुलाला त्याच्या वडिलांची जात लागणार असं महाजनांनी स्पष्ट केलंय। देशामध्ये असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्यात गृहीत धरावं, नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर किंवा तिच्या भावाला असेल, तिच्या भाच्यांना असेल, तिच्या आई वडिलांना ते सर्टिफिकेट द्यावं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे। 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय, त्यांचे शब्द आहेत, त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना, बाकी दुसरं काहीच नाही। मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात असल्याचंही गिरीश महाजनांनी सांगितलं। नोंदी सापडल्यात त्यांना आरक्षण देणार असल्याचं शिष्टमंडळानं स्पष्ट केलं। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे। या पार्श्वभूमीवर सरकारनं आरक्षणाबाबत उचललेल्या पावलांबाबतची माहिती देण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटलांची भेट घेतली। या शिष्टमंडळानं जरांगे पाटलांशी सखोल चर्चाही केली। मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली। मागेल त्याला मराठा आरक्षण द्या, सगळे सोयरे म्हणजे कोण, नातेवाईक म्हणजे कोण असा सवाल जरांगे पाटलांनी विचारला। रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। त्यावर सर्व नातेवाईकांना आरक्षण दिलं तर कोर्टात टिकणार नाही असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। तुम्ही कोण सगळे सोयरे धरले आहेत असा सवाल करत तुम्ही सरसकट शब्द लिहून दिला होता याची आठवण जरांगे पाटलांनी करून दिली। आमचा विश्वासघात झाला असा आरोप जरांगे पाटलांनी केला। रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली। तर आई पत्नी सगळे सोयरे होऊ शकत नाहीत असं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं। चुलत भाऊ, मुलगा, मुलगी यांना प्रमाणपत्र मिळणार असं त्यांनी स्पष्ट केलं। आम्ही मुंबईला यायचं नाही का असा सवाल जरांगे पाटलांनी केला। नोंदी सापडल्या तर मुलगा आणि मुलीला आरक्षण मिळेल असं गिरीश महाजनांनी म्हटलं। आई ओबीसी असेल तरी मुलाला त्याच्या वडिलांची जात लागणार असंही गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं। कायद्यात रक्ताचे नातेवाईक बसतात तेवढे ग्राह्य धरू असंही गिरीश महाजन म्हणाले। आंतरजातीय लग्न झालं तरी नवऱ्याची जात लागते, मुलीची नाही असं उदय सामंत यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर 125 मराठा आंदोलकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। तर मराठा नेते आणि कार्यकर्त्यांना ट्रॅक्टर देऊ नये अशा आशयाची नोटीस पोलिसांनी ट्रॅक्टर चालकांना बजावली आहे। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सरकारनं धास्ती घेतल्याचं चित्र दिसून येते। मनोज जरांगे यांची बीड शहरात 23 डिसेंबरला इशारा सभा होणार आहे। त्या अगोदर मराठा आंदोलनाच्या दरम्यान सक्रिय झालेल्या समन्वयकांना पोलीस प्रशासनानं कलम 149 CRPCची नोटीस पाठवली आहे। तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातल्या कंधार पोलिसांनी ट्रॅक्टर चालकांना नोटीस बजावली आहे। मराठा नेते कार्यकर्ते आपल्याकडे ट्रॅक्टर मागण्यासाठी आले तर देऊ नये किंवा आपण स्वतः ट्रॅक्टर सोबत घेऊन जाऊ नये अशा आशयाची नोटीस पोलिसांनी दिली आहे। जर नोटीस आली म्हणून आम्ही मागे सरकारणार नाहीये, कारण आम्हाला लेकराच्या हक्कासाठी भांडावं लागणार आहे, तुमच्याशी झगडावं लागणार आहे। कारण सरकार तुम्ही आहेत, आम्ही तुम्हाला नाही भांडायचं, भांडायचं कोणाला? मग नोटिसा दिल्या म्हणून आम्ही थांबणार नाही आणि हे आमच्याकडून कदापि शक्य नाही। आता तुम्हीच सोशल मीडियावरून एवढा मोठा मोर्चा सांगितलेला आहे की पोलिसांना थोडीफार काळजी घ्यावी लागेल। शेवटी जी मुंबई आहे, कोट्यावधी लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून सगळ्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे त्या ठिकाणी। 23 तारखेच्या सभेत जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र राज्य सरकारनं जरांगेंच्या आंदोलनाची धास्ती घेतल्याचं चित्र दिसून आलं। मराठा आरक्षणाबाबत 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर मनोज जरांगे पाटील ठाम आहे। येत्या 23 तारखेला बीडमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे। जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे। मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरची डेडलाईन त्यांनी सरकारला दिली आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं उचललेल्या पावलाबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नुकतीच दिली। त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा येत्या 23 तारखेच्या बीडच्या सभेत ठरवू असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं। येत्या 23 डिसेंबर रोजी बीड शहरातल्या पाटील मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सभास्थळाचा आढावा घेतला। सभेसाठी येणाऱ्या आणि महामार्गावरच्या प्रवाशांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीनं नियोजन करण्यात आलंय। वाहतुकीत बदल देखील करण्यात आले। नागरिक आहेत त्यांनाही असुविधा होऊ नये, कॉमन नागरिक जे काही सामान्य नागरिक आहे त्याला सुद्धा जो काही प्रवास करायचा आहे त्याच्यात कुठलीही अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीने निश्चितपणे नियोजन केलेलं आहे। मनोज जरांगे पाटील बीडमधल्या या सभेवेळी काय बोलतात याची मराठा समाजाला उत्सुकता आहे।
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या राजकीय दाव्यांमुळे राज्यात चर्चांना उधाण आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपला स्वबळावर लढण्याचा सल्ला दिला असं वक्तव्य आव्हाडांनी केलं. इतकंच नाही तर कोण कुणाच्या तिकिटावर लढणार हेही आव्हाडांनी सांगितलं. आव्हाडांच्या या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांनी जोरदार समाचार घेतला. भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा सल्ला दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला. परिणामी महायुतीत असलेली एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा गट त्यांच्या चिन्हावर लढणार नाही. धनुष्यबाण आणि घड्याळ सोडून दोन्ही पक्षांना भाजपचं कमळ हाती घ्यावे लागणार असल्याचं मोठं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलंय. दरम्यान शिवसेना आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनी तसंच भाजपनं राजकीय रणांगणात उतरून जितेंद्र आव्हाडांचा समाचार घेतला. उर्वरित लोकसभेचे महाराष्ट्रातले खासदार आहेत, हा प्रत्येकजण ह्या प्रयत्नात आहे की आपल्याला कमळ निशाणी मिळावी. भाजपचं काम हे बाहेर असलेले खासदारच करणार. भारतीय जनता पार्टीची कुठलीही बैठक झाली नाही, संघासोबत तर बिलकुलच झाली नाही. संघ अशा बैठकी घेत नाही. मला निवडणूक कशा जिंकायच्यात किंवा कशा लढायच्यात हा निवडणुकीचा विषय भाजप आणि आम्ही मिळून ठरवू. त्याबद्दल या लोकांनी चिंता करायचं काहीच कारण नाही. निवडणुकीच्या तोंडावर प्रतिस्पर्ध्यांमध्ये चलबिचल आणि अविश्वास निर्माण करण्यासाठी अनेकदा स्फोटक वक्तव्य केले जातात. आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेला दावा त्याच पठडीतला आहे का हे लवकरच स्पष्ट होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधिमंडळ अधिवेशनात मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारावरून आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली. आता त्यावर ठाकरेंच्या पक्षानं पलटवार केलाय. त्यामुळे ठाकरे आणि शिंदेंमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरून आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. कोविड काळातील रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन प्लांट उभारणी टेंडरपर्यंतचा पाढा मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला. ठाकरेंच्या पक्षानं शिंदेंच्या या आरोपांचं खंडन केलंय. तसंच शिंदे समर्थक आमदारांवरच भ्रष्टाचाराचा आरोप केला. कर नाही त्याला डर कशाला असं सांगत शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरे गटाला न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला. त्याच्यामध्ये काय झालंय, आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला. आपण कोणाविषयी बोलतोय आणि काय करतोय याचं भान कदाचित मुख्यमंत्र्यांना असेल. भारतीय जनता पक्षानं लिहून दिलेलं भाषण वाचणं याच्या पलीकडे त्यांच्याकडे सध्या काही काम राहिलं दिसत नाही. आदित्य ठाकरेला अटक करून काय आम्हाला मेडल घ्यायचं आहे का? जर तो दोषी आढळला तर जेलमध्ये जाईल, जर दोषी नसेल तर त्याला बाहेर राहील तो. कोविड काळातल्या भ्रष्टाचारावरून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटात राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे की नशेचा बाजार असा सवाल उपस्थित होतोय. असं म्हणण्याचं कारण ठरतंय आपल्या नेत्यांची विधानं. चिलीम, गांजा, ड्रग्ज, दारू, ब्रँड या सगळ्या शब्दांचा सर्रास वापर नेते मंडळी रोज करतायत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा जांगडगुत्ता झाल्याचं पाहायला मिळतंय. मागील जवळपास 4 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेला आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरूच आहे. तोडफोडीच्या राजकारणावर ठाकरे गट सातत्यानं टीका करत आलं, पण आता हे टीकास्त्र आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर थेट नशेबाजीची विखारी टीका केली आहे. संजय राऊतांच्या नशेबाजीच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय. उद्या यातले काही लोक परदेशात जाऊन परदेशातले पक्षही फोडतील, कारण ते त्या नशेत भूत आहेत. पक्ष फोडण्याची एक चिलीम त्यांच्याकडे आहे. ते चिलीम मारून ते पक्ष फोडायला निघतात त्या धुंदीत आणि त्या नशेत. तो काय 90 मारतो तुम्हाला लोकांना माहिती आहे. सकाळी त्याच्याशिवाय त्याला जमत नाही पत्रकार परिषद. गंजिटी सारखे तुम्ही ते ड्रग्सच्या नशेमध्ये असल्यासारखं तुम्ही वावरताय आणि त्या असलेल्या उठावा गटाची वाट लावताय. महाराष्ट्र सुसंस्कृत राजकारणाचं राज्य म्हणून ओळखलं जातं, पण मागील काही वर्षात घसरणारा राजकारणाचा स्तर पाहता महाराष्ट्राच्या या ओळखीला बाधा पोहोचतीये. त्यामुळे राजकारणात टीका टिप्पणी करताना सगळ्यांनी शब्द जपून वापरणं गरजेचं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या सलीम कुत्ताशी सुधाकर बडगुजर यांच्या कथित संबंधांवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळ अधिवेशनात आरोप केले. या प्रकरणी SIT चौकशीची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यानंतर नाशिक पोलिसांच्या तपासणीचे सगळी चक्र फिरली. गेल्या 6 दिवसापासून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू झाला. नाशिक पोलिसांनी गुरुवारी आडगावमधील एका फार्म हाऊसची पाहणी केली. हे फार्म हाऊस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक शहर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकांचा आहे. या फार्म हाऊसमध्ये झालेल्या पार्टीत सलीम कुत्ता आणि बडगुजर सहभागी झाल्याचा पोलिसांना संशय आहे. हा व्हिडिओ आहे 16चा. आडगावमधला एक त्या फार्म हाऊस त्यांच्या रिलेटिव्हच्या फार्म हाऊसमध्ये आहे. इथपर्यंत आपल्याला चौकशी आत्ताशी आहे. अजून पुढे बरेच मुद्दे जे डिस्क्लोज करता येतील तर सध्या. नितेश राणे यांनी सलीम कुत्ताच्या पार्टीचा जो व्हिडिओ सभागृहात दाखवला ती पार्टी 2016 मध्ये आडगावच्या याच फार्म हाऊसवर झाल्याचं समोर आलं.
सलीम कुत्ता कारागृहात शिक्षा भोगत असून नाशिक पोलिसांनी कारागृह प्रशासनाकडून काही कागदपत्र मागवली आहेत। ती कागदपत्र हाती आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे। संसदेतील घुसखोरी प्रकरणावरून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ करणाऱ्या 146 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। या प्रकरणाचे पडसाद उमटले असून विरोधकांनी संसद भवन परिसरात आंदोलन केले। खासदार निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। विरोधकांनी संसद भवन परिसरात सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं। काँग्रेससह राष्ट्रवादी आणि विविध पक्षांचे नेते यावेळी पदयात्रेत सहभागी झाले। यावेळी मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली। आमचं आंदोलन हे सरकार विरोधात असून काही दिवसांपूर्वी झालेल्या संसद भवनातल्या घुसखोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांनी निवेदन का दिलं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। दुसरीकडे शरद पवारांनी सरकारला लक्ष्य केलं। के बारे में उन्होंने नहीं बताया तो सदन में बताने की चीजें उन्होंने छोड़कर वो वाराणसी में बात करते हैं। तो इस देश की जनता ये सब देखती है और इसकी जबरदस्त कीमत देश की जनता उसी समय पर वसूल करेगी। एकूणच खासदार निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र दिसून आलं। इंडिया आघाडीच्या एकजुटीचं दर्शन या निमित्तानं पाहायला मिळालं। उपराष्ट्रपती धनगड यांच्या मिमिक्रीचा मुद्दा चांगलाच तापलाय। राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। मिमिक्री करून उपराष्ट्रपतींचा अवमान केल्याच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीचा निषेध केला जातोय। सदनाच्या बाहेर घडलेल्या या गोष्टीला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवून मूळ मुद्द्यापासून लक्ष बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला। तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करत खिल्ली उडवली। त्यावेळी राहुल गांधी मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होते। याचा निषेध करत मुंबईसह राज्यातल्या विविध भागात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। राहुल गांधींच्या आणि कल्याण बॅनर्जींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून आणि प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला। बॅनर्जी नावाच्या टीएमसीच्या खासदारानं त्यांच्याबद्दलची जी काही कृती केलेली आहे आणि त्या ठिकाणी राहुल गांधींनी त्याने दिलेलं जे समर्थन आहे हे निंदनीयाच्या प्रकारचं आहे। हे प्रकरण संसदेच्या बाहेर घडलं असून त्यावरून उगाचच बाऊ केला जात असल्याचा राष्ट्रवादीनं आरोप केलाय। सदन के बाहर किसी ने कुछ किया इस पर बहस हो सकता है क्योंकि वो काम सदन का नहीं था, सदन का बाहर था। सत्ताधारी या प्रकरणावरून आक्रमक झाले असताना विरोधकांकडून मात्र बचाव केला जातोय। एकूणच उपराष्ट्रपती धनखड यांच्या मिमिक्रीचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे। जातीय जनगणनेला विरोध नसल्याचं संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केलंय। जातीय जनगणनेचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व्हावा। जातीय जनगणना करताना सामाजिक एकात्मता खंडित होणार नाही याची काळजी सर्व राजकीय पक्षांनी घ्यावी असं संघानं स्पष्ट केलं। काही महिन्यांपूर्वी बिहार सरकारनं जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली। आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना महाराष्ट्रातही बिहारप्रमाणे जातनिहाय जनगणना व्हावी असा सूर उमटतोय। 2 दिवसापूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांच्या बौद्धिक कार्यक्रमानंतर बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी याबद्दल संघाची भूमिका स्पष्ट केली। विषमतेचं मूळ कारण खरं म्हणजे जातीगत व्यवस्था आहे। जर ती कालबाह्य व्हावी किंवा कालबाह्य आहे असं आम्ही समजतो एकीकडे, तर तिला जी गोष्ट कालबाह्य व्हावी असं वाटतं तिला पुन्हा मोजदाच करण्याचा काय अर्थ आहे? दरम्यान जातीय जनगणनेला विरोध नसल्याचं संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्राद्वारे स्पष्ट केलंय। जातीय जनगणनेचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व्हावा। जातीय जनगणना करताना सामाजिक एकात्मता खंडित होणार नाही याची काळजी सर्व राजकीय पक्षांनी घ्यावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। कांदा निर्यात बंदीचा फटका शेतकऱ्यांना बसत असून नाशिक जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे। कांद्याच्या दर कपातीमुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल। लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे। गेल्या 3 दिवसात कांद्याच्या दरात क्विंटल मागे सरासरी 325 रुपयांची घसरण झाली आहे। कांद्याचे दर 1800 रुपयांपर्यंत खाली आलेत। दरातल्या या घसरणीमुळे शेतकरी हवालदिल झालाय। सरकारने 200 रुपये 100 रुपये अनुदान दिल्यापेक्षा 2000-3000 पर्यंत बाजार टिकणं हे गरजेचं आहे। केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांद्याच्या भावात घसरण होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं निर्यात खुली करावी अशी मागणी केली जाते। यात एका दाम्पत्याचा घटस्फोट चर्चेचा विषय ठरलाय। याला कारण ठरली आहे ती घटस्फोटाच्या दरम्यान पतीनं केलेली अजब मागणी। पतीची ही मागणी मान्य झाल्यानंतर या दाम्पत्याचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर करण्यात आलाय।
पुण्यातील एका पतीनं आपल्या पत्नीकडून घटस्फोट मिळवून घेण्यासाठी पत्नीला भेट म्हणून दिलेल्या आफ्रिकन ग्रे पॅरट परत देण्याची मागणी केली आहे। पतीनं त्याच्या पहिल्या भेटीच्या वेळी पत्नीला आफ्रिकन पोपट भेट दिला होता। मात्र या दाम्पत्यामध्ये काही कारणामुळे मतभेद निर्माण झाले आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं। याबाबत पुण्यातल्या कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आला। घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर आफ्रिकन पोपट परत दिल्यानंतरच मी तुला घटस्फोट देईन असं पतीनं पत्नीला सांगितलं। त्यानंतर समुपदेशन होऊन पत्नीने सदर घटस्फोटात ग्रे पॅरेट परत देण्याचे मान्य केले आणि मग त्यानंतर हा घटस्फोट मंजूर करण्यात आला। पतीनं केलेल्या अजब मागणीनं पुण्यातल्या घटस्फोटाचं हे प्रकरण सध्या चांगलं चर्चेत आलंय। पुण्यात गेल्या काही दिवसापासून गाड्या तोडफोडीच्या घटना घडल्या। या घटनांमुळे पुण्यातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। मात्र गुंडांची ही दहशत मोडून काढण्यासाठी पुणे पोलीस सरसावले। पुण्यातील हडपसर भागात काही दिवसांपूर्वी आरोपीकडून 7 ते 8 गाड्यांची आणि परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली। गाड्यांची तोडफोड करून गुन्हेगारांनी दहशत माजवली होती। या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केलाय। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। दरम्यान ज्या ठिकाणी गुन्हेगारांनी गाड्यांची तोडफोड केली त्या ठिकाणी पोलिसांनी टोळीची धिंड काढली। तोडफोड करणाऱ्यांच्या मनात यामुळे कायद्याची जरब निर्माण होईल अशी अपेक्षा आहे। शहरातून वाहणाऱ्या नद्या म्हणजे शहराची एक ओळख असते। नद्या जेवढ्या सुंदर तितकंच स्वच्छ शहर मानलं जातं। मात्र पुण्यातून वाहणाऱ्या मुठा नदीची अक्षरशः गटारगंगा झाली। मुठा नदी कधी मोकळा श्वास घेणार हा सवाल सर्वसामान्य पुणेकर विचारतात। पुणे महानगरपालिकेपासून हकेच्या अंतरावर असणाऱ्या मुठा नदीत प्रचंड प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। या नदीत ड्रेनेज आणि हॉस्पिटलमधलं दूषित पाणी मोठ्या प्रमाणात सोडलं जात आहे। त्यामुळे नदीतलं पाणी प्रचंड प्रमाणात दूषित होऊन नदीच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे नदी परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। दरम्यान तात्काळ नदी स्वच्छ करण्यात आली नाही तर पुणे महानगरपालिका आयुक्तांना नदीतलं पाणी भेट देण्याचा इशारा संघर्ष सेनेनं दिलाय। आज पुणेकरांच्या आरोग्याचा विषय आहे। पुणेकरांचं आरोग्य यामुळे धोक्यात येऊ शकतं। हे जी गांभीर्याने दखल घेऊन पुणे महानगरपालिकेने याच्यावर तात्काळ कारवाई करावी। जे ड्रेनेजचं पाणी येते जे हॉस्पिटलचं पाणी येते ते तात्काळ थांबवावं। मुठा नदीला पडलेला हा घाणीचा आणि प्रदूषणाचा विळखा सोडवण्यासाठी पुणे महापालिका काय पावलं उचलणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय। जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये विदेशी पक्ष्यांचे थवे पाहायला मिळाले। फ्लेमिंगोसह विविध या पक्षीप्रेमींच्यासाठी पाहायला मिळत आहेत। आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत। नोव्हेंबरमध्ये येणारे विदेशी पक्षी यंदा जवळपास 1.5 महिना उशिरानं जायकवाडी परिसरात दाखल झाले। डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात गुलाबी थंडी वाढली आहे। या थंडीच्या हंगामात जायकवाडी धरणाच्या पाणथळावर हजारो किलोमीटरचा प्रवास करून विदेशी पाहुण्या पक्ष्यांचं आगमन झालं। यावर्षी जायकवाडी धरण परिसरात फ्लेमिंगो, तलवार बदक, उवई बदक, कुकरी गरुड यासारख्या विविध पक्ष्यांचं आगमन झालेलं दिसून येत आहे। परदेशी पाहुणे पक्षी गुलाबी थंडीत जायकवाडीच्या पाणथळावर स्थिरावल्याचं दिसून आलं असून पक्षीप्रेमींसाठी ही एक अनोखी पर्वणी आहे। यावर्षी सुद्धा जायकवाडीवरती कमी संख्येने का असणार, परंतु अग्निपंख हे दाखल झालेले आहेत। त्याचप्रमाणे इतरही काही स्थलांतरित पक्षी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सध्या जरी त्यांचं प्रमाण कमी असलं तरी येत्या काळामध्ये त्यांचं प्रमाण नक्की वाढेल। यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्यानं धरण पूर्ण क्षमतेनं भरलं नाही। त्यामुळे धरणाच्या मागील दलदलीच्या भागात पुरेसं खाद्य पक्ष्यांसाठी उपलब्ध नाहीये। दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या विदेशी पक्ष्यांची संख्या यंदा बदलत्या वातावरणासह काही विविध कारणांमुळे घटल्याचं दिसून येत आहे। सरकारच्या शिष्टमंडळानं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। मात्र एका शब्दावरून चर्चेचं घोडं अडलंय। नेमकं काय घडलंय पाहूया स्पेशल रिपोर्ट रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमतवर। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या। आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।